चार वर्षामध्ये फोन जे आहेत ना ते मोरलेस मिनिमम 4 जनरेशन्स किंवा काही फोन्स तर 8 जनरेशन्स पुढे आले. बिकॉज एव्हरी 6 months देर इज अ न्यू फोन कमिंग, राईट? सो प्रत्येक फोनमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट आहे. त्यातल्या मेजॉरिटी ऑफ फोन्स मध्ये कॅमेरातच इम्प्रूव्हमेंट आहे. सो आता जो आयफोन 13 आहे त्याचा स्वतःचा स्टॅबिलायझर आहे, इमेज स्टॅबिलायझर आहे. सो आपोआप कदाचित आता मी हातात धरलं तर एवढे जर्क्स येणार नाही जेवढे आयफोन 10 लावते. अजून 4 वर्षांनी समजा कधी असेल काहीतरी आयफोन 20 असेल, वॉट एव्हर जो काही नंबर असेल तो, पण तो अजून ऍडव्हान्स असणार आहे. सो हा प्लॅटफॉर्म म्हणून जर का विचारलं तर हा स्टर्डियर होत चाललाय, बरोबर ना? सो तुमचे काही प्रॉब्लेम जे आहेत ते आत्ताचे आपोआप सुटणार आहेत, कारण की कॅमेरा बनवणारी लोकच त्याचा विचार करतायत. या सगळ्या 4K इमेजेस किंवा 2.82 प्लस या केच्या इमेजेस होत्या. इट्स अ प्रिटी डेन्स इमेज. तुमच्याकडे एवढे जास्त पिक्सेल्स अवेलेबल जर का आहेत तर ते पिक्सेल तुम्हाला काय बघायचंय? 2 पद्धतीचे प्रॉब्लेम्स फोटोग्राफीत असतात, ते हे महत्वाचं आहे बरं का. सो समजा हा माझा स्क्रीन आहे, सेन्सर आहे हा माझा, एवढा मोठा नसतो, पण उदाहरण म्हणून मी सांगतो, हा सेन्सर आहे आणि याच्यात 4K एवढे पिक्सेल्स आहेत. मी जेव्हा फोटो काढतो ना तेव्हा ते पिक्सेल्स रिअरेंज होतात. इनफ टेक मी लिटरली, पण त्याचा अर्थ लक्षात घ्या, हे रिअरेंज होतात. जिकडे ब्राईट आहेत ना पिक्सेल्स तिकडे थोडी गॅप वाढते आणि जिकडे डार्क एरिया आहे तिकडे ते अजून डेन्स होतात, बरोबर? आता हे पिक्सेल्स मी किती डिस्टर्ब करतो. मगाशी मी म्हणलं असं, तुम्हाला जर का तुम्ही लाइटिंग करताना तर मी कमी डिस्टर्ब करतो पिक्सेल. तुम्ही हे खूप डिस्टर्ब केले ना तर इमेज क्वालिटी खराब होतो. आणि जर का तुम्ही छान डिस्टर्ब केलेत, इव्हनली डिस्टर्ब केलेत, तर इमेज क्वालिटी जास्त बेटर दिसते, कारण की त्याच्यात छान कॉन्ट्रास्ट तयार होतो. काही ठिकाणी ब्राईट एरिया, काही ठिकाणी डार्कर एरिया, परत ब्राईटर एरिया, परत डार्कर एरिया, इथे मिडग्रे एरिया. सो मल्टिपल डिटेल्स दिसायला लागले. आम्ही काय केलं तर आम्ही ह्याला डिस्ट्रक्टिव्ह करेक्शन्स किंवा डिस्ट्रक्टिव्ह एक्सपोजर्स दिली नाही, ज्याच्यात पिक्सेल स्ट्रक्चर प्रचंड डिस्ट्रक्ट होऊन जाईल. आम्ही काय केलं, आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह एक्सपोजर तयार केलं. पेकिंग द एक्सपोजर जे म्हणलं ना, की काहीतरी दाखवलं. सो तुम्ही ती इमेज कन्स्ट्रक्ट केली छान. तुम्ही पेंटिंग छोटं मोठं जे काय करत, कुठेतरी व्हाईट वापरता, कुठेतरी डार्क वापरता, मधल्या वेगवेगळ्या शेड्स वापरता, राईट? दॅट इज कन्स्ट्रक्टिव्ह एक्सपोजर. ते 4K जर का मी डिस्ट्रॉय केले असते, काहीतरी रॅन्डम एक्सपोजर्स तयार करून, अंधारात विथ द ग्रेन एक्सपोजर करून, ते 4K जे आहे ते इफेक्टिव्हली 1Kच्या पेक्षा खाली जातो. आणि मग तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करता तेव्हा ती इमेज म्हणून खराब दिसायला लागते. सो ही तुम्ही जर का काळजी घेतली तर 4K इमेज और 2K इमेज ही प्रोजेक्ट होताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायचं कारण नाही. तुम्ही एका पद्धतीचं क्लासिकल फिल्म मेकिंग मोबाईल कॅमेऱ्यावरती करायला गेला. मग व्हॉट इज क्लासिकल फिल्म मेकिंग? तुम्ही आतापर्यंत ज्या फिल्म्स बघितल्या आहेत ना, किंवा शोई सरांचे बोलताना शॉट काय असतो, सीन काय असतो, सीन ब्रोकन इन टू शॉर्ट्स काय असतात, व्हॉट इज क्लोजअप, व्हॉट इज मिड लॉंग शॉट, व्हॉट इज लॉंग शॉट, या सगळ्या डेफिनेशन तुमच्या मनात कुठेतरी एक राहिल्या असतील, सबकॉन्शियसली का होईना. दॅट्स क्लासिकल फिल्म मेकिंग. बिकॉज तुम्ही काय, मी काय, वी हॅव बीन यूज टू वर्किंग लाईक दॅट, बरोबर? पण आता हे टूलच नवीन आहे ना तुमच्याकडे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मोठ्या कॅमेऱ्याच्या छोट्या कॅमेऱ्याकरता वापरण्याचा प्रयत्न करताय, ते नाही होणार. लक्षात आलं? ते नाही होणार. तुम्हाला ह्याच्याकरता ह्याची भाषा वेगळी शोधावी लागेल. सो आता तुम्ही जेव्हा बघणार आहात फिल्म तेव्हा तुम्हाला जाणवेल की ह्याचं नावच मोबाईल आहे. सो मोबाईल कॅमेरा मी जर का ट्रायपॉड वरती ठेवला तर इट्स नो मोर मोबाईल. दिस इज नॉट अ स्टॅटिक फोन, दिस इज अ मोबाईल फोन. सो यू नीड टू मेक इट मूव्ह, राईट? दॅट इज मोबाईल. सो तुमचे शॉर्ट्स जे असतील, तुमची स्टोरी जी असेल ती तुम्हाला अशा पद्धतीने मॉडिफाय करायला पाहिजे की ज्याच्यात कॅमेरा
कमी वेळेला स्टॅटिक असेल, ऍक्टर्स कमी वेळेला स्टॅटिक असतील. जर का कॅमेरा मोबाईल झाला, ऍक्टर्स मोबाईल झाले, तर हे वर्क होणार आहे जास्त बेटर. आणि दॅट इज व्हॉट द आयडिया इज. त्याची मोबिलिटी त्या स्ट्रक्चरची ही तुम्ही शोधलीत तर जास्त बेटर होईल. आम्ही 2 फोन्स घेतले होते आणि 2 फोन इफ आय एम नॉट रॉंग एक 128 GB होता आणि दुसरा 256 GB होता, विच इज लॉट ऑफ स्टोरेज स्पेस. पण तरी देखील मलाही भीती वाटतच होती त्याची, की समजा काहीतरी झालं, कार्डच करप्ट झालं त्याचं किंवा मेमरी करप्ट झाली तर सगळं शूट व्हायला जाईल. सो मी काय करायचो, मी एक कॅमेरा वापरायचो, एक फोन वापरायचो, त्याच्यात मे बी 2 सीन्स शूट करायचो आणि हा फोन सरळ त्यातलं जे काही शूट झालेलं मटेरियल आहे ते ग्रॅब करायला देऊन टाकायचो, दुसरा फोन घ्यायचो आणि दुसऱ्या फोनवरती शूट करायला लागायचो. आणि हे मी कंटिन्युअस रिप्लेस करत होतो. पुन्हा याची बॅटरी जात होती कारण की तो इमिजिएटली चार्जिंगला लावला जात होता आणि प्लस त्याचं जे काही फुटेज आहे ते ग्रॅबही होत होतं. अनफॉर्च्युनेटली हे जे फोन बनवतात ना, हे मी तुम्हाला म्हणलं असं की ज्यांनी फोन बनवले ना, मोबाईल फोन ज्या लोकांनी शोधले त्यांना प्रायमरी त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, तो फोन करता यावा, त्याच्यावरती फिल्म करता यावी हा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह नाहीये. त्यांनी सुधारणा करत गेले ते नो डाऊट, पण त्यांनी काही तो कॅमेरा फिल्म शूट करता नाही केलेला. त्यामुळे त्याच्या लेन्स क्वालिटीमध्ये फरक आहे. नो 2 फोन्स आर सेम. त्या दोन्हीमध्ये थोडा फरक आहे डेफिनेटली. पण मग आपण जेव्हा किंवा आम्ही लोक जेव्हा मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की आम्ही प्रोफेशनल सेटअप्सवरती गेलो, प्रोफेशनल लॅबमध्ये गेलो, त्या लॅबवरती जेव्हा कलर करेक्शन करतो आम्ही किंवा ह्या गोष्टी करतो तेव्हा ह्या गोष्टी आम्हाला मॅच कराव्या लागल्या. हा मायनर फरक होता जो कदाचित अनट्रेंड आयला दिसणार नाही. हा माझ्या घरच्यांना कोणालाच कळणार नाही, माझ्या आई बाबा, माझ्या बहिणीला, माझ्या बायकोला, त्यांना फारसं काही कळणार नाही की काहीतरी फरक होता. पण मला दिसला असता तो, कारण की मला सवय आहे, तो प्रॉब्लेम शोधणं हीच माझी सवय आहे. सो तो प्रॉब्लेम जर का मी त्या सेटअप्सवरती नलिफाय केला तर तो त्यांना नाही, मलाही दिसणार नाही.